श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्नान करताना संपूर्ण शरीराला पंचगव्य का लावावे याची माहिती पाहणार आहोत. पंचगव्य हे गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही व गाईचे तूप व कुशनीर यांच्या मिश्रणातून तयार केलेले असते. गोमूत्रामध्ये वरुण देवतेचा वास असतो. गोमयामध्ये शेणामध्ये अग्निदेवतेचा वास असतो. दुधामध्ये चंद्र देवतेचा वास असतो. तुपामध्ये सूर्य देवतेचा वास असतो. कुशनीर कुशावर्त तीर्थ मध्ये ब्रह्मदेवतेचा वास आहे व जलामध्ये साक्षात श्री महाविष्णूचा वास्तव असते. पंचगव्यामुळे शारीरिक बाधा, त्वचारोग, बाह्यबाधा, ग्रहबाधा, कुविचार अशा अनेक प्रखर बाधापासून सुटका होते. प्रखर बाह्यबाधा, शारीरिक बाधा असेल तर पंचगव्याने हवनसुद्धा करता येते. म्हणून पंचगव्याने शक्यतो नियमित रोज आंघोळ करावी. सर्वार्थाने संरक्षण होते. किमान बुधवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तरी पंचगव्याने अवश्य स्नान करावे. परमपूज्य गुरुमाऊलींनी हितगुजामध्ये सांगितले आहे की ज्या कुटुंबामध्ये नकारात्मक विचार किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर त्यावर उपाय गाईचे पंचगव्य. इतर वेळी दीपावलीमध्ये जसे पंचगव्याने स्नान करतात, ज्या ज्यावेळी आपली मनस्थिती ठीक नसेल त्या त्यावेळी 1 चमचाभर पंचगव्य पावडर वाटीत पाण्यासोबत कालून स्नानापूर्वी जर लावली, ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याचा आवश्यक वापर करताना त्या वाटीत गायत्री मंत्र त्या पंचगव्यावर म्हणून जर आपण स्नान केले तर तुम्हाला तीर्थक्षेत्रात सचल स्नान, पंचगव्य स्नान करण्याची वेळ येणार नाही. ती तुम्हाला घरीच करता येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.